हॅलो. नमस्कार, आवाज ऐकू माझा? जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा जो एक मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आहे, त्या पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा, संस्कृती, बोलीभाषा, अनुवाद या सर्व संदर्भ घेऊन तुमच्याशी काही संवाद करण्यासाठी मराठी भाषा व संस्कृती हा विषय मी तुमच्यासमोर आलेला आहे. मित्र हो, मराठी भाषा आणि संस्कृती या संदर्भात विचार करताना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा विचार आपल्याला करावा लागेल. मराठी भाषेचं संवर्धन कसं होईल, कोणत्या अंगावर होईल, कशा प्रकारचे प्रयत्न, कशा प्रकारच्या युक्त्या, कशा प्रकारचे जाणीवपूर्वक नेटाने प्रयत्न आपल्याला करता येईल याचा विचार करावा. सर्व स्तरावर मराठीचा वापर करावा लागेल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. घर, दार, समाज, शासन, व्यवहार जे जे काही करमणुकी साधनं असेल तिथं आपल्याला मराठीचा सर्रासपणे आणि चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल. सकस आणि अस्सल साहित्य निर्मिती आपल्याला करावी लागेल. जे साहित्य, ज्या भाषेमध्ये सकस आणि अस्सल आणि अत्यंत सार्वत्रिक अशा प्रकारच्या मूल्यांची जाणीव असलेलं जे साहित्य असतं ते सार्वकालिक असतं, इमॉर्टल असतं. या अर्थानं आपल्याला मराठी साहित्यामध्ये, मराठी भाषेमध्ये अशा प्रकारचे साहित्य निर्माण करावं लागेल. भौगोलिक सीमा ओलांडून मराठीचा वापर, प्रचार आणि प्रसार करावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनुवाद करावा लागेल. म्हणजे मराठीमधून इतर भाषेमध्ये अनुवाद करावा लागेल, इतर भाषेमधून मराठीमध्ये अनुवाद करावा लागेल. आता मराठीमधून इतर भाषेत अनुवाद करायचं म्हटलं काही भारतीय भाषा आहेत, काही पाश्चिमात्य भाषा. इतर भाषेमधून मराठीमध्ये अनुवाद करायचं म्हटलं तर काही जागतिक भाषा आहेत, जसं इंग्रजी आहे, स्पॅनिश आहे, जर्मन आहे, फ्रेंच आहे, चिनी आहे. या सर्व भाषेमध्ये जर आपला अनुवाद होईल, आपण त्याचा अनुवाद करू तर आपली भाषा संपन्न होईल. मानवी जीवनातील वेगवेगळ्या दुःखाचे कंगोरे असणारे साहित्य आपल्या मराठीमध्ये श्रेष्ठ ठरेल आणि एका अर्थानं आपल्या मराठी भाषेला अभिजातपणा प्राप्त या ठिकाणी होईल. संपन्न अनुभूष्य आपल्याला मिळेल. ज्ञानपीठ, अकादमी आणि नोबेल प्राइज विनर जे काही लेखक आहे जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यांचं मराठी भाषेमध्ये अनुवाद व मराठीमधल्या ज्ञानपीठ आणि अकादमी विजेत्या लेखकाच्या साहित्याचं इतर भाषेमध्ये अनुवाद जेव्हा होईल, भारतीय भाषेतून अनुवाद करणे, जागतिक भाषेतून अनुवाद करणे, या सर्व गोष्टींचा आपण सांगोपांग विचार केला तर मराठी भाषेचं संवर्धन नक्कीच आपल्याला वेगळ्या अंगानं करता येईल. मित्र हो, मराठी भाषा आणि संस्कृती हा माझा विषय बोलण्याचा, संवाद करण्याचा तुमच्याशी. काही मुद्दे, काही संदर्भ तुमच्याशी मी वाटू इच्छितो. संस्कृती जी आहे ही संस्कृती अनेक प्रकारच्या आज भारतीय जे मराठी जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती जी आहे ती जीवनाशी, जीवनमूल्यांशी, साहित्य परंपरेशी, विचारांशी, सांस्कृतिक मूल्यांशी खूप विरोधी अशा प्रकारच्या अनेक संस्कृती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, महाराष्ट्र संस्कृती घुसलेल्या आहे. आणि त्यांची धुडगूस आणि त्यांचं अतिक्रमण झाल्यामुळे आपला जो गाभा आहे भाषेचा, संस्कृतीचा, जगण्याचा, संघर्ष करण्याचा, इतिहासाचा, परंपरेचा, हा सर्व गाभा आपण हरवून बसतो की काय? म्हणजे मराठी भाषा नष्ट होती की अशा मध्ये मध्ये आरोळी आपल्याला ऐकू येते. प्रतिष्ठे जागी इंग्रजी आली आणि घरगुती आणि व्यापारामध्ये हिंदी भाषा आलेली आहे. या दोन्ही भाषेने आपल्या संस्कृतीला ताब्यात घेतलं की काय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. एकूणच मराठी भाषेचं अस्तित्व शिल्लक आहे की नाही इथपर्यंत टोकाचे विचार भाषेतज्ञ करताना दिसतात. मराठीचे अस्तित्व मुळी शिल्लक आहे की नाही अशा प्रकारचा विचार आपल्यासमोर येतो. शाळा, कॉलेज, कार्यालय, व्यापार, व्यवहार, सार्वजनिक, एकूणच मराठी भाषे व संस्कृतीची दुरावस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ही दुरावस्था जर आपल्याला नाकारायची असेल, दूर करायची असेल तर आपल्याला व्यापक पद्धतीने विचार करावा लागेल, मराठी भाषेचा विचार करावा लागेल. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार आपण करू. विषय मराठी भाषा आणि संस्कृती आहे. भारताचा विचार जर आपण केला तर भारत हा उंच व मजबूत अशा प्रकारच्या लोकांचा देश आहे. काश्मीरी, पंजाबी, हिंदी भाषिक लोक उंच आहे, मजबूत आहे, काटक आहे. आता गुरखा हे ठेंगणे आहेत. दक्षिणी भारतीय लोक व मराठी लोक हे मजबूत आहे, कमी उंचीचे आहे, पण रंगाने सावळे आहेत. महाराष्ट्रामधील वेगळ्या जाती जमातीचा विचार जर केला तर चित्पावन ब्राह्मण वेगळी लक्षणे आहेत, देशस्थांची वेगळी लक्षित आहे, दलितांची वेगळी लक्षित आहे. त्यानंतर अनेक बहुजनांच्या व्यक्तिमत्वाची, आकार उकाराची लक्षणे आपल्याला दिसतात. तसा विचार जर केला तर भारत ही अशा प्रकारची विश्व संस्कृती आहे. इथं मूल निवासी सुद्धा आहे, इथं आर्य आहे, इथं द्रविड आहे, इथं स्लाव आहे, इथं मंगोल आहे. मानव वंशशास्त्राच्या शास्त्राला झंझावून सोडेल अशा प्रकारची वेगळ्या प्रकारच्या जाती जमाती आणि परंपरा भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. एका अर्थानं भारत ही विश्व संस्कृती आहे तर महाराष्ट्र हे त्याचं लघुरूप आहे, लघु संस्कृती असं आपण म्हणतोय. महाराष्ट्राचा आकार हा कुऱ्हाडीच्या पातासारखा आहे साधारणतः. इथल्या माणसाचा स्वभाव झुंजार आहे. शिवाजी, बाजीराव, संभाजी अनेक क्षेत्रातले माणसं या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या कलेचा विचार जर केला आपण तर दक्षिण भारतीय कला आणि संस्कृतीचा आणि महाराष्ट्रीयन कला संस्कृतीची तुलना आपल्याला ठिकाणी करावी लागेल. महाराष्ट्राची कला आणि संस्कृती त्यामुळे भरड आहे. एक तमाशा, एक लावणी, दंडार आणि काही लोकगीतांचा प्रकार जर सोडला तर महाराष्ट्राची कलेची पोत ही अत्यंत भरड आहे, साधारण आहे.
परंतु त्या उलट विचार जर केला दक्षिण भारतीय कलेचा, तिथं संगीत आहे, जितके शास्त्रीय नृत्याचे गायनाचे प्रकार आहेत ते सर्व दक्षिण भारतीय आहेत. फक्त लावणी आणि तमाशा हा एक प्रकार आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रात दिसून येतो. महाराष्ट्रात तमाशा आहे, लावणी आहे. या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती कलेच्या अंगाने थोडी मागे आहे. त्याला आपल्या पुढे कसं नेता येईल याचा विचार करावा. दक्षिण भारतीय लोकांचा विचार केला, त्यांचं गायन आहे, नृत्य आहे, रांगोळी आहे, वेणी आहे, गजरे आहे, जेवणाचे पदार्थ आहे, इतकी वैविध्यपूर्णता जगामध्ये, इतकी वैविध्यपूर्णता कुठंच नसेल इतकी खाद्य संस्कृती भारताची महत्वाची आहे. आणि संस्कृतीच्या प्रवाहामध्ये भाषा, कला, चित्रपट, खाद्य संस्कृती, आचार विचार, चळवळी, संघटना या सर्वांचं योगदान असतं. या सर्वांच्या संदर्भ घेऊन आपली जी परंपरा आहे, संस्कृती जी आहे ती प्रवाहित होत असते. इथं सह्याद्री आहे, अजिंठा पर्वतरांगा आहे, डोंगराळ रांगा आहे. इथं अनेक प्रकारचे काळ होऊन गेले. यादव काळ होऊन गेला, शिवकाळ होऊन गेला, पेशवेकाळ होऊन गेला, 1900 स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्य कालखंड होऊन गेला. वेगळ्या प्रकारचे राजे इथं होते ज्यांनी आपली प्रमाण भाषा मराठी मानली. वाकाटक होते, कलचुरी होते, चालुक्य होते, राष्ट्रकूट होते, यादव होते. या सर्वांचा विचार जर आपण केला तर आपल्याला इथं वैविध्यपूर्ण या ठिकाणी दिसून येते. स्वधर्मावर संकट आले तर छत्रपतींनी म्हणताच अनेक प्रकारचे हातामधील विळे कोयते घेऊन, कुदळ नांगर सोडून, टाळ मृदंग खाली ठेवून अनेक शेतकरी, वारकरी, मावळे आणि धारकरी झालेल्या दिसतात. शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि मराठ्यांचा इतिहास हा जाज्वल्य आहे. जगाच्या पाठीवर शिवाजी महाराजांच्या इतिहासाला तोड नाही. हे सर्व आपल्याला मराठी भाषेच्या संस्कृतीचा विचार करताना जाणून घ्या. शिवाजी महाराजांचं मराठीच्या भाषेच्या संवर्धना संदर्भामध्ये अद्वितीय अशा प्रकारचं काम आहे. त्याने शब्दकोश तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्र संस्कृतीची पायाभरणी महानुभावांनी केली, वारकऱ्यांनी केली. तर या महाराष्ट्र संस्कृतीचा कळस हा शिवरायांनी आपल्याला या ठिकाणी तयार केलेला दिसतो. महाराष्ट्र संतांचा प्रदेश आहे. संत, पंत आणि तंत म्हणजे शाहिरी काव्य, पंडिती काव्य आणि संत काव्य यांनी महाराष्ट्राच्या माणसाची मानसिकता, नीती, धर्म, अध्यात्म, संस्कार, विवेक हे सर्व जडणघडण केली. आणि वाङ्मय परंपरा इथं मानभवी वाङ्मय परंपरा आहे, वारकरी आहे, महाराष्ट्र धर्म आहे, नाथ संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, राम संप्रदाय, शैव आहे, वैष्णव आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे मराठी माणसाचा मुळात काटकपणा आणि परिस्थितीमुळे समन्वयशीलता हे दोन गुण मराठी माणसाचे आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या मागे स्वकीय नसताना सुद्धा अशा प्रकारची स्वराज्य निर्मितीची, संस्कृतीची परंपरा या ठिकाणी निर्माण केली असते. थोडा विचार जर केला तर विठ्ठल आपला सर्वांचा आराध्य दैवत आहे. विठ्ठल तुमच्या आमच्यासारखा आहे, तो सावळा आहे, तो मध्यम उंचीचा आहे, कटीवर असलेला आहे. तो आमच्या तुमच्या भारतीय महाराष्ट्रीयन माणसाच्या जगण्याला, दिसण्याला, जीवन प्रवाहाला प्रेरणा देणारा अशा प्रकारचा तो एक दैवत आहे, एक महापुरुष आहे. आणि वारी हे त्या संस्थेचं फार मोठं असं जाज्वल्य असं रूप आपल्याकडे दिसतं. मराठी माणूस दणकट आहे, स्वाभिमानी आहे, वियुत्सू आहे, धैर्यशील आहे, शौर्यशील आहे. मुकुंदराज तुकारामांनी या जनसामान्यांच्या मनावर नीतीचे, धर्माचे, विवेकाचे संस्कार केले, व्यवहार संस्कार केले. संतांपासून विचार प्रेरणा व कार्यप्रेरणा आपण स्वीकारली दिसली. तर थोडक्यात आपल्याला महाराष्ट्र संस्कृतीचा विचार करताना अशा प्रकारे आपल्याला विचार करावा लागेल. मित्र, भाषा संस्कृतीचा थोडक्यात आपण विचार आपण करू 2% आपण बघू. आपण इतर सध्या भारतामध्ये जवळपास 800 भाषा बोलल्या जातात. शिक्षणावर फक्त 4 ते 10% खर्च होताना दिसतो आपल्याला. संविधानात 22 भाषांना दर्जा एक वेगळा मिळालेला आहे. इतर ज्या भाषा आहेत जसं डोंगरी आहे, संथाली आहे, मैथिली आहे, कोरकू आहे, गोंड आहे, भिलाला आहे इत्यादी आदिवासींसाठी कुठल्याही शाळा नाही, कुठल्याही प्रकारची लिपी नाही, कुठल्याही प्रकारची योजना नाही, कुठल्याही प्रकारचे अभिजात पण यांना लाभत नाही. ज्या अर्थी मूळ संस्कृती आपल्या या सर्व आदिवासी भाषांमध्ये आहे. म्हणजे 60 लाख बंजारांसाठी आपण स्वतंत्र स्टेट निर्माण करू शकत नाही, पण 20 कोटी गोवा भाषिकांसाठी आपण गोवा हे राज्य निर्माण करू शकतो. गोरमाटी सदृश्य भाषा ही हंगेरीमध्ये दिसते आपल्याला, रुमानियामध्ये दिसते. आदिवासींच्या एकूण 400 भाषा आपल्याला दिसतात. भटकी विमुक्तांच्या जवळपास 200 जाती जमाती आपल्याला दिसतात. जवळपास 350 ते 400 भाषा आपल्याला त्यांच्या दिसतात. यांची एकही शाळा या भाषिक लोकांची नाही. हिंदी आणि चीनीचा वापर हा इंग्रजीपेक्षा जास्त आहे. जगामध्ये हिंदी आणि चीनीचा वापर हा जगामध्ये इतर भाषांपेक्षा वेगळा आहे. जगात पहिल्या 30 भाषांमध्ये 10 भारतीय भाषा येतात. त्यामध्ये मग हिंदी आहे, मराठी आहे, अशा अनेक भाषा 10 भारतीय भाषा येतात. अनुवादाचा विचार जर केला तर इंग्लिश, फ्रेंच, जर्मन व रशियन ह्या जगामध्ये 4 भाषा आहे, 4 कल्चर आहे, 4 साहित्याचे अशा प्रकारचे महामेरू आहे. यांचा अनुवाद हा 73% आहे. आणि मराठी आणि भारतीय भाषेचा इतर जागतिक वाङ्मयामध्ये अनुवाद फक्त 25% आहे. जो एक वेब स्पेस असतो तो फक्त मराठी भाषेचा जो आहे तो 0.03% एवढाच आहे. म्हणजे तुटपुंज जे ज्ञान आहे, आंधळे बहिरे आपलं कल्चर आहे, अशा प्रकारची मानसिकता घेऊन आपण मराठीचं संवर्धन करायला निघालो आहे. थोडस आपला प्राचीन भाषेचा आणि प्राचीन कल्चरचा आपला संस्कृत विचार आपल्याला करावा लागेल. 2 संस्कृती आपल्याकडे आहेत.
पहिली तांत्रिक श्रुती आहे ती आणणारे आहेत, त्यामध्ये आणणारे आहेत, मातृसत्ताक आहे, स्त्रीसत्ताक. दुसरी श्रुती वैदिक आहे, आर्य आहे, पुरुषवादी आहे. भाषेमधून मला असं वाटत असेल भाषामृत झाले तर काय होतो. एक भाषामृत होणे म्हणजे तो मानवी समूह, त्याच्या जगण्याची पद्धती, त्याच्या चालीरीती, त्याची परंपरा, त्याची संस्कृती, त्याचा संघर्ष, त्याचे दुःख, त्याची वेदना, त्याचे जीवन मूल्य हे नष्ट होतात. म्हणजे भाषा नष्ट होते म्हणजे संपूर्ण जीवनाचा व्यापकपणा नष्ट होणार आपल्याकडे. म्हणून भाषेतून जात सत्ता स्थापित होऊ शकते, धर्मसत्ता स्थापित होऊ शकते, वर्ग सत्ता स्थापित होऊ शकते, वंश सत्ता स्थापित होऊ शकते, पुरुष सत्ता स्थापित होऊ शकते. आणि म्हणून भाषेचे धार्मिकीकरण किंवा आध्यात्मिकीकरण हे घातक आहे मानवी समूहासाठी, मानवाच्या उज्ज्वल परंपरेसाठी, मानवतेच्या उज्ज्वल अखंड अशा तेवत राहणाऱ्या दीपासाठी हे आध्यात्मिकीकरण आणि धार्मिकीकरण अत्यंत घातक आहे. परंतु भाषेचे लोकशाहीकरण व समाजवादीकरण हे मानवी संस्कृतीला अत्यंत मानवी मूल्य प्राप्त करून देणार आहे. एक लक्षात घ्या की कोणती भाषा शुद्ध आणि अशुद्ध नसते. विचार अशुद्ध असतात, बोलीमध्ये भेद असू शकतो. आता एक फार या भाषा अशुद्धतेचं एक फार मोठं उदाहरण आपल्या इतिहासात झालेलं आहे. चिपळूणकर हे परंपरा अभिमानी होते. चिपळूणकरांनी भाषेच्या संदर्भामध्ये फार फार चुकीची भूमिका आपल्याला या ठिकाणी घेतलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे ज्योतिरावांनी चिपळूणकरांच्या दृष्टीने अशुद्ध भाषेमध्ये साहित्य लिहिलं, परंतु मानव जातीच्या उत्थानासाठी, माणुसकीच्या शुद्धतेसाठी त्यांचे विचार त्यांनी विचार मांडले. याउलट चिपळूणकरांनी शुद्ध भाषेमध्ये, सदाशिव भाषेमध्ये वंचितांना, दलितांना, शोषितांना विघातक ठरतील अशा प्रकारचे अशुद्ध विचार मांडले. चिपळूणकर हे एका अर्थानं पेशवाईनंतर निर्माण झालेल्या अभिजनांचे अशा प्रकारचे प्रतिनिधी होते. त्यांची इच्छा आपण इंग्रजी व पंडिती वळणाने जायला पाहिजे अशा प्रकारची होती. वारकऱ्यांचा मुख्य प्रवाह हा 350 वर्षाचा होतो हे चिपळूणकरांना नको होतं, मान्य त्यांना नको होतं. त्यांना एक एक्सक्लुसिव्ह अशा प्रकारची संस्कृती जी मध्यमवर्गीयांची प्रमाण भाषेची तथाकथित सदाशिव त्यांना संस्कृती तयार करायची. त्यांची संस्कृतीची संकल्पना अत्यंत संकुचित होती. त्यांना इतिहासाचे भान नव्हते. महात्मा फुल्यांना झाकून टाकल्यानंतर तुम्ही केशसूत निर्माण केले. बहुजन भाषेचे खरे निर्माते आहेत, परंतु परंपरेने, संस्कृतीने या बहुजनांच्या काव्यशास्त्राला, साहित्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने केशव सुतांपेक्षा अत्यंत आधुनिक, भाषेच्या अंगाने अत्यंत आधुनिक, मूल्यांच्या अंगाने अत्यंत आधुनिक, अनुभवाच्या अंगाने अत्यंत आधुनिक, अखंड हे महात्मा फुल्यांचे अशा प्रकारचं काव्य होतं. सावित्रीबाई फुलेंचं काव्य होतं. परंतु तथाकथित मराठी मध्यमवर्गीय इतिहासाने त्यांना कवी सुद्धा ठरवलं नाही. ही शोकांतिका आहे आणि ही आपल्याला या संदर्भात विचार करावा लागेल. इतिहासाचं या अर्थानं पुनर्विलोकन, पुनर्लेखन आपल्याला करावं लागेल. आणि ही वस्तुस्थिती आधुनिक अनेक तज्ञांनी ही वस्तुस्थिती मांडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अशिक्षित कोण? खरं म्हणजे अशिक्षित कोण? मराठी भाषेचे मूळ स्वरूप, मूळ वाङ्मयाचे रूप ज्यांना कळत नाही, समजून घेता येत नाही किंवा समजून घ्यायची इच्छा नाही, अशा प्रकारचा समाज म्हणजे अशिक्षित. या उलट जो बोली भाषा वापरतो, आजही जगामधल्या सर्वश्रेष्ठ साहित्याची निर्मिती त्या मातृभाषेतून बोलीभाषा झालेली आहे. टी.एस. इलियट असेल, टॉलस्टॉय असेल, मॅक्झिम गॉर्की असेल, ज्ञानेश्वर असतील, टागोर असतील, नेमाडे असतील, जगामधल्या लेजेंडरी अत्यंत नोबेल लॉरिएट लेखकांनी त्यांच्या मातृभाषेमध्ये अशा प्रकारे साहित्य लिहिलंय. प्रमाण भाषेमध्ये नाही. जन्म मातृभाषेत आपला होतो आणि कवितेचा जन्म सुद्धा मातृभाषेतून होतो. अभिजनांची भाषा ही मातृभाषा नसते, तर ती पितृभाषा असते. मातृभाषा ही नातेसंबंधाविषयी, मानवी जगण्याविषयी, मानवी मूल्याविषयी आपल्याला काहीतरी विचार मांडताना या ठिकाणी दिसून येते. मित्रो, आपल्याला माहिती आहे की अभिजात मराठी भाषेचा मुद्दा जो आहे तो सध्या गाजत आहे. रंगनाथ पठारे यांनी एक अहवाल तयार केलेला आहे. तर अभिजात मराठी भाषेचे निकष जे आहे ते भाषेची प्राचीनता असेल, भाषेची मौलिकता असेल, सलगता असेल, भाषिक आणि वाङ्मयीन परंपरे स्वयंभूपण असेल, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडून शकणारा खंडाचा जोडलेले नातेसंबंध असेल, हे सर्व निकष आहे. आणि आपल्याला माहिती असेल की आपल्या राज्यघटनेने, केंद्र शासनाने 5 भाषांना अभिजात भाषा दर्जा दिला आहे. त्यामध्ये संस्कृत आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, मल्याळम. भारतीय भाषेच्या तुलनेत विचार केला तर मराठी भाषेला 4 ज्ञानपीठ आहेत. वि. स. खांडेकर आहेत, कुसुमाग्रज आहे, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे आहे. या तुलनेमध्ये दक्षिण भारतीय भाषांमध्ये अनेक साहित्य अकादमीने, अनेक ज्ञानपीठ, त्याचं कल्चर असं अशा प्रकारे मानवी जीवनाला व्यापणार कल्चर असल्यामुळे सकस साहित्याची, सकस मूल्य जाणीव असलेले साहित्य निर्मिती त्यामध्ये झाली. भाषेच्या अभिजातपणाचे जे फायदे आहेत ते फार महत्वाचे आहेत. आता मराठीचे वय वर्ष जवळपास 2250 वर्ष इतका मागे जाऊ शकतो. जुन्नर जवळचा नाणे घाटाचा जो शिलालेख आहे तो शिलालेख 2220 वर्षापूर्वीचा आहे. त्यामध्ये एक शब्द मराठीचा आलेला आहे. त्यानंतर मराठीचा विचार जर केला तर गाथा सप्तशती हे इसवी सनाचे पहिले शतक निर्मितीचा कालखंड आहे. या गाथा सप्तशतीमध्ये हाल जो सातवा राजा होता त्यांनी या काव्याची निर्मिती केली दिसते.
अत्यंत अप्राकृतिक अशा प्रकारचं अत्यंत अत्यंत ज्याला कृत्रिम न असणार अकृत्रिम अशा प्रकारचं साहित्य हे आपल्याला हाल यांनी सातवाहनाने निर्माण केलं दिसतं. त्यामध्ये जीवनाचे सर्व अंग आहे, कारुण्य आहे, दारुण आहे, हृदयस्पर्शी कथा आहे, शेतकऱ्याचं जीवन आहे, निसर्ग आहे, पशुपक्षी आहे, लोभसवाने निसर्गाचे चित्रण आहे, शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं वर्णन आहे. आणि हे सर्व इसवी सनाचे पहिल्या शतकामध्ये म्हणजे मराठी भाषा किती संपन्न होती. नाणे घाटातील शिलालेख जर 2250 वर्ष आधीचा असेल, त्यामध्ये शब्द त्यात मराठी असतील तर नक्कीच 200 ते 300 वर्ष आधी मराठीचा वापर या ठिकाणी असेल असं आपल्या या ठिकाणी दिसून येतं. मराठीचे अस्तित्व जे आहे ते ब्राह्मी लिपीमध्ये हा नाणेघाटचा शिलालेख आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विनय पिटक, दीपवंश या ग्रंथामध्ये महाराष्ट्राचे उल्लेख आहे. त्यानंतर रामायण, महाभारत, गुणाढ्याचा बृहत कथा, असंख्य मराठी या ग्रंथामध्ये असंख्य मराठी शब्द येतात. प्राकृत प्रकाश, देशी नाममाला, हेमचंद्र, शाकुंतल, मृच्छकटिकम अशा अनेक ग्रंथामध्ये नाटकामध्ये त्या पात्रांच्या तोंडी मराठी शब्दाला दिसतात, ज्यावरून मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध होते. आपल्याला माहिती नाही, हे सर्व माहिती पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन 15व्या निमित्ताने आपण मराठी भाषेचा पूर्व इतिहास अत्यंत डोळसपणे, आधुनिक दृष्टीने, मानवीय दृष्टिकोनातून आणि जीवन मूल्यांचा स्वीकार करून आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे. महाराष्ट्री किंवा महाराष्ट्री म्हणजे मराठी भाषा होय ही सुमारे 2500 वर्षाची आहे हे सिद्ध होते. आणि रंगनाथ पठारे त्या अहवालामध्ये हे सर्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. काळाच्या ओघामध्ये मराठी भाषेला महाराष्ट्री म्हटलेलं आहे, मराठी म्हटलेलं आहे, महाराष्ट्री म्हटलेलं आहे, अपभ्रंश म्हटलेलं आहे, देशी म्हटलेलं आहे आणि मराठी अशी वेगवेगळी रूप, मराठी वेगळ्या रूपाच्या नावानं मराठी भाषा आपल्याला ओळखल्या जाते. थोडक्यात विचार जर केला तर प्राचीनता, मौलिकता व श्रेष्ठ साहित्याची परंपरा, भौगोलिक विस्तार याच्या अंगाने विचार जर करता तर केला तर मराठीचं अभिजात पण हे स्वयंसिद्ध आहे. ते सिद्ध करण्याची गरज नाही. स्वयंसिद्ध म्हणजे आपल्याला फक्त पुटअप करायचं, इतकं प्राचीन ही भाषा आपल्याला या ठिकाणी दिसते. मराठी भाषेचा विचार केला, मराठी भाषेचा व्याप आणि तापाचा विचार केला, मराठी भाषेचा विस्तार आणि प्रसाराचा विचार केला तर जगातील 10व्या ते 15व्या क्रमांकाची भाषा ही मराठी भाषा आहे. ती संपन्न ज्ञान भाषा आहे, ती महानुभावांची धर्मभाषा आहे. मराठी बोलणारे लोक जगातील सुमारे 72 देशामध्ये पसरलेले आहेत, विखुरलेले आहेत. मराठी बोलणारे 35 राज्ये व केंद्रशासित प्रदेश या प्रदेशामध्ये, या राज्यामध्ये महत्वाच्या पदावर काम करणारे मराठी भाषिक आणि मराठी माणसं हे पसरलेले आहे. या संपूर्ण 35 राज्यामध्ये पसरलेले आहे. मराठीत दरवर्षी मराठीचा व्यवहाराचा विचार केला, व्यापाचा विचार केला, मराठीत दरवर्षी सुमारे 2000 पुस्तके प्रकाशित होतात. ललित असतील, वैचारिक असतील, पाककलेचे असतील, संशोधनाचे असतील, अनेक प्रकारचे साहित्य जवळपास 2000 पुस्तकं प्रकाशित होतात. जवळपास 500 दिवाळी अंक निघतात. छोटी मोठी सुमारे 200 ते 225 साहित्य संमेलन ग्रामीण भागापासून तर महाराष्ट्र शहरापर्यंत, महाराष्ट्राच्या शहरापासून तर इतर प्रांतामध्ये सुद्धा मराठीचे साहित्य संमेलन या ठिकाणी आपल्याला भरताना दिसतात. दरवर्षी साहित्य संमेलनाची स्थळी चैत्यभूमीवर, दीक्षाभूमीवर राष्ट्रमाता जिजाऊच्या सिंदखेडराजाला कोट्यावधी रुपयांची पुस्तकांची विक्री होते, उलाढाल होते. तरी सुद्धा आपण म्हणतो की मराठीचं अस्तित्व आज शिल्लक आहे का? ललित पुस्तकाची वार्षिक उलाढाल एकूण 20 ते 25 कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे. मराठीमध्ये निर्माण होणाऱ्या ललित साहित्याची निर्मिती ही 20 ते 25 कोटी पर्यंत गेलेली आहे. सर्व प्रकारच्या पुस्तकाची बाजारपेठ आज सुमारे 250 कोटी रुपयांची आहे. आणि आधुनिक श्रेष्ठ जे साहित्याचा आणि भाषेचा विचार केला तर देशातील एकूण ग्रंथालयापैकी 25% ग्रंथालय हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. थोडक्यात आपल्याला असं विचार करतो की मराठी भाषेची थोरवी स्वयंसिद्ध आहे. अनेक साहित्य कृतींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रह, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांना अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर ललित, वैचारिक, संशोधन इत्यादी श्रेष्ठ साहित्याची निर्मितीमध्ये मराठी भाषेची दीर्घ परंपरा आपल्या ठिकाणी दिसून येते. मराठी भाषेचं श्रेष्ठ जे ग्रंथ निर्मितीचं आहे ते आधुनिक नाही तर प्राचीन सुद्धा आहे. मराठीमध्ये श्रेष्ठ ग्रंथ निर्मिती कशी आहे? महानुभाव साहित्य श्रेष्ठ ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी आहे, पसायदान आहे, अमृतानुभव आहे. शिव व शक्ती यांच्यातील क्रीडेचा अत्यंत चाणाक्षपणे शोध अमृतानुभव ग्रंथामध्ये घेतलेला आहे. ज्ञानेश्वरीमुळे आपलं ज्ञानेश्वर लक्षात येतात, पण अमृतानुभव हा ग्रंथ अत्यंत तात्विक शैवाची मांडणी करणारा, जगाच्या पाठीवरचा अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडणारा ग्रंथ आहे. नामदेवांची प्रभाव आहे, त्यांची अभंग रचना आहे. गुरुग्रंथ साहेबांमध्ये नामदेवांच्या रचनांचा समावेश आहे. सुफी परंपरेच्या म्हणजे मुस्लिम परंपरेच्या लोकांचा, संतांचा सुद्धा मराठी भाषेमध्ये फार मोठं योगदान आहे, मौलिक योगदान आहे. सुफी मुस्लिम संतांनी जवळपास 25 कवींनी मराठी भाषेमध्ये योगदान दिलेलं आहे.
शेख मोहम्मद असतील, काही ख्रिस्त असतील, काही सुफी असतील, यांनी मराठी भाषेमध्ये काव्याची निर्मिती केली आहे. मराठी भाषेच्या निर्मितीच्या अंगाने विचार जर केला तर इतकी संपन्न परंपरा मराठीची आहे. मराठीचा प्रसार करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांची जे वीरशैवाचे विचार आहे, अत्यंत मानवतावादी, जातपातीच्या पलीकडे स्त्रींना अत्यंत महत्व स्थान देणारे जे बसवेश्वरांचे विचार आहे, वीरशैवाचे विचार आहेत, त्यांचे योगदान सुद्धा मराठी भाषेमध्ये आहे. गाथा सप्तशती, विवेक सिंधू, ललित लीळाचरित्र, तुकारामाची गाथा हे मराठीमधले अभिजात अशा प्रकारचे ग्रंथ आहेत. चक्रधर ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा प्रगल्भ केली व श्रीमंत अशी अर्वाचीन मराठी परंपरा केली दिसते. मराठी भाषेत 3 महत्वाचे टप्पे आपल्याला दिसतात, या अनुषंगाने आपल्याला पाहायचे आहे. महाराष्ट्रीय प्राकृत म्हणजे जुनी मराठी, अपभ्रंश मराठी म्हणजे मधल्या काळातील मराठी, चक्रधर ज्ञानेश्वरांची मराठी म्हणजे प्रगल्भ व अशा प्रकारची श्रीमंत मराठी आपल्याला ठिकाणी दिसणार. मित्रो, मी अनुवादाचा विषय तुमच्यासमोर मांडला. 1-2च मिनिटं अनुवादाचा विषय आपण मांडू आणि मराठी भाषेची श्रीमंती कशी आहे, मराठी भाषा अनुवादातून कशी श्रीमंत होऊ शकते, त्याचे काही उदाहरणं आपण कवितेच्या रूपानं, काही उर्दू, काही हिंदी, काही मराठी कवितेच्या रूपानं पाहणार. आज 1950 नंतर जर जागतिक साहित्याचा विचार जर केला, नोबेल लॉरिएट याचा जर विचार केला, तर 1960 नंतर जे इंग्लिश भाषा जिंकली आहे, अमेरिका आणि इंग्लंड आणि युरोप यांना नोबेल प्राइज मिळालेले नाही. अमेरिका हे लष्करीदृष्ट्या श्रीमंत आहे, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत, संस्कृतदृष्ट्या अत्यंत मागास. इंग्लंड ही लष्करीदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या वसाहतश्रेष्ठ आहे, परंतु त्यांची संस्कृती भारतापेक्षा फार मागे आहे, चायनापेक्षा फार मागे आहे. आणि म्हणून 1950 नंतर ज्या लेखकांना नोबेल प्राइज मिळत आहे, त्यामध्ये लॅटिन अमेरिकेचे काही देश आहे, काही लेखक आहे, काही मध्य पूर्व एशियातील देश आहे, काही चायनामधील आहे, काही टांझानियातील आहे, काही अनेक युरोपियन, इजिप्तमधील आहे. आणि या सर्व लेखकांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. हे देश कसे आहेत? हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत अप्रगत आहे. लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्व एशियातील देश आर्थिकदृष्ट्या अत्यंत अप्रगत आहे, परंतु सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत प्रगत हे देश आहे. दक्षिण आफ्रिका, इजिप्त अत्यंत मागास आहे, पण त्यांची संस्कृती, त्यांचं कला, त्यांचा अनुभव, त्यांचं प्राण्यावरचं प्रेम, त्यांचा निसर्ग. चायनामधला एक लेखक आहे जोजे सारागामो, चायनामधला सोल माउंटन नावाची कादंबरी आहे, तिला नोबेल प्राइज आहे. या सोल माउंटन कादंबरीमध्ये या लेखकांनी त्याच्या जीवनातील 10 वर्षाचा जंगलातला प्रवास त्या ठिकाणी चित्रित केला आहे. ब्लाइंडनेस नावाची पोर्तुगालचा लेखक आहे जोजो सारागामो, त्याच्यामध्ये संपूर्ण कथानक आणि संपूर्ण पात्रे आंधळे असतात. आणि मराठीमध्ये ती कादंबरी अनुवादित झालेली आहे. आणि आपल्याला दिसतं की गॅब्रियल मार्क्वेज हा जो लेखक आहे, हा स्पेनचा लेखक, याच्या 3 कादंबऱ्या मराठीमध्ये अलीकडे अनुवाद झालेला आहे. मला म्हणायचं आहे, मला नोबेलकडे तुम्हाला ओढून न्यायचं नाही, परंतु नोबेल प्राइज विनर कादंबऱ्या जर मराठीमध्ये अनुवादित होतात तर आपली मराठी किती संपन्न होते. एका अर्थानं मराठी संपन्न अशी करायची आहे, दुसऱ्या अर्थानं आपली मराठी उर्दूमध्ये, हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये, भारतीय भाषेमध्ये कशा प्रकारे आपल्याला तिचा अनुवाद करता येईल किंवा ती कशा प्रकारे आपल्याला तिचा प्रचार आणि प्रसार करता येईल याचा विचार आपल्याला करायचा. आणि म्हणून हे जे साहित्य आहे, हे लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्व एशियातील जे साहित्य 1950 नंतर नोबेल प्राइज मिळालेले जे लेखक आहे, त्यामध्ये नादिम गार्डिनर आहे, नगैस मेहफूज आहे, जोस सारागामो आहे, वॉली शोएंका आहे, गॅब्रियल मार्क्वेज आहे. यामध्ये जुजे सारागामो नावाचा जो लेखक होता, याला 30 वर्ष कारागृह होता आणि सिगारेटच्या पाकिटावर त्याने आपले अनुभव लिहिले आणि ते जगामध्ये श्रेष्ठ नाटक झाले आणि जगामधल्या नोबेल प्राइज मिळणारे अशा प्रकारचे ते लेखक झाले. फ्रान्स मध्ये जॅपॉल सार्ट नावाचा एक लेखक आहे, ज्याच्या द प्लेग नावाच्या कादंबरीला नोबेल प्राइज मिळाला, अस्तित्वादी विचारवंत आहे आणि त्याने तो नाकारला वेगळ्या विचाराने. असे लेखक, अशा प्रकारच्या कलाकृती मराठीमध्ये अनुवादित व्हायला पाहिजे. आणि मित्रो, या माझ्या संवादाच्या शेवटच्या टप्प्यात आपण येऊ. काही कविता, सुंदर कविता मला तुम्हाला सांगायच्या आहे. वसू घाणेकरांची एक विवाह नावाची एक सुंदर कविता आहे, अप्रतिम कविता आहे. स्त्री कशी सुजाण असते, संबंधच असते, आत्मनिर्भर कशी असावी याचं खूप सुंदर वर्णन या कवितेमध्ये आहे. वसू घाणेकर म्हणतात की विवाहाचे भरजरी वस्त्र मला जन्मभरासाठी हवे आहे. विवाहाचे भरजरी वस्त्र मला जन्मभरासाठी हवे आहे हे खरेच, पण तू त्याचा गळफास करू नकोस. विवाहाचे भरजरी वस्त्र मला जन्मभरासाठी हवे आहे हे खरेच, पण तू त्याचा गळफास करू नकोस. मी देखील त्या देखण्या वस्त्राचा चोळामोळा करणार नाही. आणि एक लक्षात ठेव, ह्या वस्त्रानं म्हणजे लग्नाच्या विवाहाच्या वस्त्रानं, ह्या वस्त्रानं मला सुरक्षिततेची जाणीव दिली. ह्या वस्त्रानं मला सुरक्षिततेची जाणीव दिली, पण त्याआधी मी अनावृत्त कधीच नव्हते आणि मी बोडकी कधीच नव्हते. भारताची मूळ परंपरा स्त्रीवादी परंपरा आहे. अशा अर्थाने एक अत्यंत अप्रतिम अशा प्रकारची कविता आपल्याला दिसून येते. मित्र, एक दुसरी संजय चौधरींची एक सुंदर कविता आहे, गंगेवरची म्हातारी, छोटीशी कविता आहे, ती सुद्धा स्त्रीवादी कविता आहे. गंगेवर एक म्हातारी आंघोळ करीत होती.
गंगेवर एक म्हातारी आंघोळ करीत होती, अंगातून रक्त निघेपर्यंत दगडानं अंगावरची कातडी घासत. गंगेवर एक म्हातारी आंघोळ करीत होती, अंगातून रक्त निघेपर्यंत दगडांना अंगावरची कातडी घासत होती. तिला म्हणालो, बयो, हे कोणत्या उभ्या जन्माची आंघोळ आहे? तिला म्हणालो, बयो, हे कोणत्या उभ्या जन्माची आंघोळ आहे की केला होतास गंगेला नवस? तेव्हा ती म्हणाली, राजा, ही आंघोळही नाही आणि नवसही नाही, फक्त आयुष्यभर या कातडीला चिकटलेल्या पुरुषांच्या नजरात होते. एका वाक्यामध्ये मानवी संस्कृतीचा, मानवी पुरुष संस्कृतीचा गालफडात जोरात अशा प्रकारचा आघात या कवीने केलेला दिसून येतो. दुसरी एक सुंदर कविता आहे, तिचं नाव आहे, तिचं शीर्षक आहे सीता, संजय चौधरींची आहे ती. मला जर झाली मुलगी तर मी तिचं नाव सीता ठेवणार नाही, समजा ठेवलंच तर तिचं लग्न रामाशी लावणार नाही. मला जर झाली मुलगी तर मी तिचं नाव सीता ठेवणार नाही, आणि समजा ठेवले तर तिचं लग्न रामाशी लावणार नाही. गर्भारपणी बायकोला जंगलात सोडणाऱ्या पुरुषाला दुसऱ्यांदा कोण आपली मुलगी देईल? वस्तुस्थिती आहे. रामायणाचा एक नवीन अप्रोच आपल्याला दिसून येतो. गर्भारपणी बायकोला जंगलात सोडणाऱ्या पुरुषाला दुसऱ्यांदा कोण आपली मुलगी देईल? त्याच्या काळी तरी, रामाच्या काळी तरी, गावात असेल एखादाच धोबी, जेबेला हाड नसलेला. इथे तर या काळामध्ये इथे तर गल्ली गल्ली, चौका चौकात धोबीच धोबी जीभ परजून वाट पाहत बसलेला आहे. स्त्रियांबद्दल, स्त्री आणि भाषा यामध्ये फार महत्वाचं नातेसंबंध आहे. अनेक भाषेचं सुंदर रूप आपल्या स्त्रियांनी दिलेलं आहे. एक तुम्हाला हिंदी कविता, उर्दू कविता आहे, हिंदी कविता सांगतो की अशा प्रकारच्या कवितेची, अशा प्रकारच्या कवीच्या साहित्याची जर मराठीमध्ये अनुवाद झाला तर मराठी भाषा श्रेष्ठ होईल. एक सारा सगुप्ता नावाची एक अशा प्रकारची एक पाकिस्तानी कवयित्री आहे, स्वातंत्र्यपूर्व कालखंडातली कवयित्री होती. ती खूप अप्रतिम अशा प्रकारची कवयित्री होती, स्त्रीवादी कवयित्री होती. तिला 3 मुलं होते, नवऱ्याने तिला डिव्होर्स दिला, मुलं हिसकावून घेतले, तिला जेलमध्ये टाकलं आणि शेवटी ती वेडीपिशी झाली. आणि ती जेलमध्ये, पाकिस्तानच्या जेलमध्ये 10 वर्षे वेडीपिशी असताना तिने कोळशाने काही लिहिलं आणि ते तिची कविता झाली. तर त्याच्या 4 ओळी तुम्हाला मी सादर करतो की पानियों के मुकद्दर में भवर होते हैं. भोवरे हे पाण्यामध्ये फार घातक असतात, कारण माणूस पाण्यामध्ये पोहू शकतो, पण भोवऱ्यात जर गेला तर माणूस मरू शकतो. म्हणजे घातक आहे, नकोसा असा भोवरा असतो आपल्या आयुष्यामध्ये. ती म्हणते, पानियों के भवर में मुकद्दर होते हैं, औरत के मुकद्दर में इंसान. म्हणजे स्त्रीच्या जीवनामध्ये भोवऱ्यासारखा पुरुष असतो. औरत का बदन से ज्यादा कोई वतन नहीं होता. औरत कभी दीवारों में चली जाती है, औरत कभी बिस्तर में चली जाती है. औरत की रियासत, तिची संपत्ती फक्त काय आहे? औरत की रियासत चादर कुशाई से बडी नहीं होती. तिची चादर आणि तिचं भरतकाम विणकाम यापेक्षा तिचं अस्तित्व कोणतंही राहत. मित्रो, या मराठी संवर्धन 15व्याच्या निमित्तानं मला माझ्या मनामध्ये जे काही संदर्भ होते त्या संदर्भाचा संवाद तुमच्याशी मी साधला आहे. अनुवाद असेल, लोकभाषा असेल, तर संस्कृती असेल, अभिजात भाषा असेल, जागतिक साहित्य असेल, या सर्व अंगाने आपल्याला विचार करता आपल्या मराठी भाषेचं संवर्धन करता येईल. हा जो संवर्धन 15वाडा आहे, आयोजकांनी मला इथं माझे विचार मांडण्याची संधी दिली, मी सुद्धा शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.